नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण बनवणार खानदेशी असा झणझणीत असा ठेचा 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 किंवा भाकर बी म्हणू शकतो आपण. त्याच्यासाठी घेतले मी इथं शेंगदाणे. त्यांना आपण छान भाजून घेऊया. शेंगदाणे भाजल्यानंतर आपण त्यांना साईड करूया आता. शेंगदाणे साईड केल्यानंतर आता आपण घेऊया आपल्या पद्धतीनुसार हिरव्या मिरची. हिरवी मिरचीला थोडीशी काळसट होऊ देऊया. तिच्यात लगेच घालूया आपण थोड्या वेळात लसूण. लसूण आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. आपल्याला लसणाचा टेस्ट जर जास्त आवडत असेल तर आपण जास्त लसूण घ्यायचे, नाही तर नॉर्मली घ्यायचे. मी नॉर्मली घेतले. लगेच आपण त्याच्यात घालूया थोडंसं जिरं. जिरं हे टेस्ट येते आणि ते छान रोस्ट झालं तर छान लागतं पण. आता आपण यांना सर्वांना छान कालवून घेऊ आणि साईड करून घेऊ भाजल्यानंतर. आता आपण वळूया भाजलेल्या शेंगदाण्यांकडे. त्यांचे आपण फोतरे छान साईडला करून घेऊ. फोतरे साईडला केल्यानंतर खलबत्त्यामध्ये त्यांना छानपैकी ठेचून घेऊ. त्याच्यात घेतले शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण व जिरे. त्यांना आपण छान कुटून घेतो आता. कुटल्यानंतर छान बारीक झाल्यानंतर ते आता आपण साईड करून घेऊया. लगेच घेऊया टमाटर कापायला, कारण की ठेच्यामध्ये टमाटर राहिले तर छान टेस्ट येते. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. मी माझ्या पद्धतीने 2 घेतले. पण तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून पाहावं मला असं वाटतं. मी टोमॅटोना छान बारीक कापून घेतलंय. आता आपण वळूया ठेचा बनवण्याकडे परत. तर ठेचा बनवण्यासाठी मी तवा घेतलाय व त्याच्यात 3 पळी तेल घातलंय. तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता. मी त्याच्यात ठेचा घातला लगेच तेल गरम झाल्यावर. त्याला छान परतवून घेतलं ठेच्याला तेलामध्ये. मग त्याच्यात घातले आपण कापलेले टोमॅटो. टोमॅटोंना 2 मिनिटं वाफ आल्यानंतर कालवून घेऊया. लगेच त्याच्यात घालूया टेस्टनुसार मीठ. मीठ लगेच घालू नका, थोड्या वेळात घाला, कारण की मिठामुळे तेल उडून जातं, मी असं ऐकलंय. आता आपण त्यांना छान मिक्स करून घेऊया. टोमॅटोना बारीक बारीक करायचं, ठेच्यामध्ये कालवत राहायचं की टेस्ट चांगला येईल. आपला ठेचा इथं तयार झालाय. आता आपण ठेच्याला साईड करून घेऊया. ठेच्याला साईड केल्यानंतर आपण लगेच वळूया भाकरीकडं. भाकर बनवण्यासाठी मी इथं परात घेतली आहे. परातीत घेऊया आपण बाजरीचं पीठ. बाजरीचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला जेवढी भाकर बनवायची तेवढं पीठ घ्यायचं. मला 2 भाकरी बनवायच्या त्या मी 2 भाकरीचं पीठ घेतलं. आता त्या पिठात आपण लागतनुसार पाणी टाकून कालवून घेऊया. त्याला छानपैकी मर्दायचं, तेव्हा भाकरही छान लागते आपली. मी इथं छानपैकी मर्दून घेतले. आता मी 2 भाकरी सांगितल्या तर मी 2 भाकरींचे ओंडे केले वेगळे वेगळे. आपल्या पद्धतीनुसार आपण करू शकतो. आता मी त्याचा उंडा छानपैकी तयार करून खाली परातीला पीठ लावून घेतले, कारण की मला भाकर पारंपरिक पद्धतीने थापलेलीच आवडते. मी तिला छान हाताने गोल गोल करून घेतली. आता आपण तव्यावर टाकून दिली तिला आधीच. तिला पाणी लावलेलं आहे आणि परतून घ्यायचे छान एका साईडने भाजल्यानंतर. एका साईडने भाजलेली की ही चेक करून घ्यायचं आणि तिला दोघा हातांनी परतून द्यायचं. दोघं हातांनी परतल्यानंतर तिला दोघं साईडने छान शेकून घ्यायची. काठ जेवढी छान शेकली तेवढी ती भाकर छान लागते. माझ्या पद्धतीने जर तुम्ही भाकर केली तर तुम्हाला खूप छान अशी टेस्ट येईल आणि पारंपरिक पद्धतीने तुम्ही करू शकता. असं म्हणता की भाकर फुगायला पाहिजे तरच भाकरला टेस्ट येते. तर माझी भाकर तुम्ही पाहू शकता टमाटर फुगली आहे इथं. तिला आपण 2 मिनिटं राहू द्यायची तव्यावर फुगल्यानंतरही. लगेच घेऊया ताटात. ताटात घेतल्यानंतर तिचे आपण करूया आता वरचा पूड वेगळा, खालचा पूड वेगळा, कारण की आपल्याला तिच्यावर ठेचा पण घ्यायचा आहे. अशी भाकर खाल्ल्याने तोंडालाही चव येते आणि आपली पारंपरिक पद्धती ही जपली जाते. आता मी घेतलाय त्याच्यावर ठेचा. हा ठेचा मी माझ्या मम्मीकडनं शिकले होते. तुम्ही बी